गाजवते, पण राजौरी संघाकडे 3 पी फॅक्टर आहेत, 3 पी फॅक्टर. प्रताप, प्रसाद आणि प्रकाश हे 3 पी मात्र राजौरी संघासाठी चांगला खेळ करतायत. आणि नितेश त्यातला एक अजून एक हुकुमचा एक्का स्वरायल्यावर राजौरी संघाकडे कोण आहे तर नितेश, ज्याने कालच्या दिवसामध्ये नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चांगला खेळ केला होता आणि आपल्या संघाला शेवटच्या फेरीत जाऊन पोहोचवलंय. चला दोन्ही संघाला आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. द बेस्ट फाइट ऑफ दिस डे, आजच्या दिवसातली बेस्ट फाइट विथ बेस्ट टीम्स. आता पाहूया ही फाइट कोण जिंकेल. बघा, जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आम्ही टाइम रेकॉर्ड करू आणि त्यानुसारच तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, तुम्ही पाहू शकताय. पहिला बॉल, यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लाउडेस्ट ऑफ वेल ऑफ दिस आफ्टरनून, बट चेंडूचं वळण थोडस बाहेरच्या दिशेने होतं. पंचांनी ते निहाळलंय, निरीक्षण केलंय, परीक्षण केलंय आणि या क्रुशियल मोमेंटला मात्र नॉट आउटचा इशारा केला. बघा, पंचाचं लक्ष खूप अचूक आहे. बघा, तुम्हाला वाटते की जेव्हा शरीरावर चेंडू आदळतो तर तो लेग बिफोर विकेटच असतो, पण खूप साऱ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. तुमची पिचिंग, चेंडू इनलाईन आहे की नाही, इम्पॅक्ट कुठे आहे, हाईट फॅक्टर किती आहे, बॅटचा संपर्क झालाय की नाही. आणि जेव्हा स्पिन अटॅक असतो, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक हा अटॅक असतो, तेव्हा वळण देखील चेक केले जाते. या सर्व बाबींचा पंचांना फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये विचार करून अचूक निर्णय पोहोचवायचा असतो. आणि पहिला बॉल डॉट. प्रताप गोलंदाजी मार्कवर येतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन असेल हितेंद्र. अंकुशपती दत्ताईसाठी दुसरा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस हलकासा ओव्हरपिच होता, कनेक्ट तर व्यवस्थित झाला नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू वाढवेल, तर मात्र या डावाची पहिली धाव पूर्ण केली जाते हितेंद्र कडून. धावसंख्या 1 आहे आणि हे हंगाम स्वरा 11 राजौरी संघासाठी खूप फायदेशीर ठरते, कारण ज्या ज्या ठिकाणी ते खेळ करण्यासाठी जात आहेत त्या ठिकाणी त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. पण समर्थकांचा जो विश्वास आहे तो काव्य 11 दत्ताई संघावर आहे, म्हणून समर्थकाचा विश्वास जिंकेल की तुमचा खेळ जिंकेल हे आता या येणाऱ्या तासभरामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. आता मिस्टर 360 तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. जितेश, धावसंख्या झाले काव्य 11 दत्ताई संघाची बिनबाद 1. पुढचा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय, कुठेतरी पकड मजबूत केली जाते या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाच्या माध्यमातून. बघा, प्रतापला खेळणं खूप कठीण का जाते, कारण व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे, टप्प्यांची खूप चांगली ओळख आहे, खेळपट्टीचा खूप चांगला वापर त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि म्हणूनच की काही चांगले फलंदाज सुद्धा कुठेतरी असक्षम ठरतायत. यावेळेस मात्र बैठक शॉट कनेक्ट होतोय, चेंडू निघून जातोय, तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे हा इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळालाय, कारण फ्रंट फुटला येऊन हा फुलटॉस कन्व्हर्ट केलाय जितेशने, त्यामुळेच कुठेतरी हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतायत. विजय कांबळे सांगतात आम्हाला 5 धावा धावफलकावर आहेत आणि गडीबाद झाला आतापर्यंत 1. दुपारची वेळ आहे, हळूहळू हवेचा झोत देखील वाढत चालला. या मैदानावर पाहिलं तर दुपारी 1 नंतर हवेचा झोत सुरू होतो आणि तो हवेचा झोत सुरू झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रताप आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले 4. 5वा बॉल. यावेळेस व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, सरळ केल्याचा प्रयत्न मिळवला क्षेत्रशिला चकून चेंडू मात्र दण करत निघून जातो, सीमारेषा पार, चौकार. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. मला असं वाटतं प्रसादने अटेम्प्ट करायला हवा होता किंवा प्रयास करायला हवा होता, कारण मिडॉनचा क्षेत्ररक्षक येऊन लॉंग पर्यंत येतोय आणि तो प्रयत्न करतोय, तो प्रसादने हा अटेम्प्ट घ्यायला हवा होता, चेंडू वाचवता येऊ शकला असता. भरत सर काय म्हणाले पहिल्या षटकामध्ये, आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर करून जर धावसंख्या 9 झाली आहे. मनीष, मी तर म्हणेल खरोखरच अनुभव आहे प्रकाश जवळ, प्रताप जवळ तो अनुभव पूर्णतः शेअर करतोय समोरच्या फलंदाजासोबत, असं नक्कीच मी म्हणेल. मनीष, आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी, कारण पातीसारख्या खेळाडूला स्टँडवर ठेवणं खूप कठीण आहे, मात्र त्या खेळाडूला त्यांनी जागेवर ठेवलेलं आहे
यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफच्या मधून चेंडू उडून जातोय, लॉंग ऑफ पर्यंत येऊन चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. नाईस रनिंग टू द विकेट. फटक्यामध्ये तितकासा प्रॉमिस जाणवला नव्हता, पण मात्र 2 धावा देऊन जातोय. अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनं धावसंख्या झाले बिनबाद 11 धावा. अंकुश स्मृती दत्ताई संघाची धावसंख्या झालेली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपला नवीन गोलंदाज पाठवून द्या. देऊया डीजीला संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. राधाकृष्ण मोरवा संघ आलाय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दिलेल्या वेळेत राधाकृष्ण मोरवा हा संघ हजर झालाय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. बघा, समय सूचक वारंवार हा शब्दाचा उल्लेख का करतोय सर, कारण तुम्ही लाखाची मॅच खेळतायत आणि लाखाची मॅच खेळताना आमचा प्रयत्न काय आहे, 6-6 षटकांचे सामने खेळवावे. आणि तुमच्या माध्यमातून जर ते वेळ पाळली गेली नाही तर तुम्हाला 5 षटकांचे किंवा 4 षटकाचे सामने खेळायला मिळतात आणि कदाचित त्यामुळे तुमचा पराभव देखील होऊ शकतो सर. नक्कीच, कारण मनीष ज्यावेळेस एखाद्या आयोजक एक चांगली स्पर्धा तुमच्यासाठी आणतोय तर त्यावेळेस त्या आयोजकांनी जे काही नियमावली दिलेले आहे त्या नियमावलीचं मी तर म्हणेन प्रत्येक खेळाडूने प्रामाणिकपणे पालन करायला हवं. इतकी चांगली स्पर्धा तुम्ही खेळताय, इतकी मोठी स्पर्धा खेळताय, लाख मोलाची स्पर्धा ज्यावेळेस आपण खेळतोय, ती देखील स्पर्धा ज्यावेळेस लाईव्ह असते त्यावेळेस मैदान रिकामं ठेवणं हे बरं दिसत नाहीये. त्या कारणास्तव मी तर म्हणेल की प्लीज प्रत्येकानं वेळेवर या, जेणेकरून वेळेवर आपल्याला सामने सर्व खेळवता येतील. येस, डेफिनेटली. गोलंदाज येतोय दिनेश, रेल्वे स्टेशन एंड करून. यावेळी पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा प्रयास आहे. कव्हरचं क्षेत्र घेऊन चेंडू अडवेल तोवर एकदा पूर्ण केले जाते. बघा, आक्रमकतेला थांबवलं जाते, कारण तितकीच बहारदारची गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. स्वरा 11 राजवडी संघाकडून 2 बेस्ट ओपनिंग प्लेअर तुम्हाला खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतात, पण त्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत एकही षटकार आला नाही, फक्त 2 चौकार आलेत. जितेशच्या बॅटमधून जितेश खेळतो वैयक्तिक 10 धावांवर आणि हितेंद्र खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर. बघा, चांगला खेळ आहे, क्रिकेटचा खेळ, संयमाचा खेळ आहे, टेम्परामेंटचा खेळ आहे. आणि पाहूया हा संयम कुठवर थांबला जातोय, कारण संयम बाळगला तर मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही जास्त धावा बनवू शकत नाहीये. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ही रणनीती आणावी लागेल अंकुश स्मृती दत्ताई या संघाला. दरम्यान चांगली गोलंदाजी होते राजावळीची, नो डाऊट. हे हंगाम खूप चांगल्या पद्धतीने खेळले जाते. ज्या ज्या स्पर्धेच्या ठिकाणी जात आहेत राजावळी टिवरी, चांगला खेळ होतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होते. चला, समय सूचक राहा प्लीज, टाइम लिमिट. पुढचा बॉल यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला, गॅप मधून चेंडू निघून जातोय, लॉंग लेग क्षेत्राजवळ पोहोचतोय, क्षेत्ररक्षक मात्र थोडा कमी पडतोय, चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. आणि सर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बरंच सर एक मौका आणि क्रिकेटमध्ये धावा बनवण्यासाठी एक चौका खूप गरजेचा आहे. आणि हा चौका येतोय कुठल्या तरी या दुसऱ्या षटकामध्ये मोमेंटम मिळते, ते म्हणजेच काव्या 11 दत्ताई संघाला धावसंख्या जाऊन पोहोचले 16 16 रन्स. आतापर्यंत दिनेशने 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज मात्र आक्रमक होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय, पण पहिल्यांदाच मी असं पाहतोय की जितेश आणि हितेंद्र हे मात्र संयमाने खेळ करतात, कारण काळाची ही गरज आहे. संयमी खेळी मी तर म्हणेल याचं सर्व श्रेय मी त्याच्यामध्ये प्रतापलाच देईल, कारण प्रतापची लाईन ऑफ लेन जर पाहिली तर मनीष अप्रतिम होती. कुठल्याही प्रकारचा त्याने एखादा चेंडू चुकीचा टाकला नाहीये, जेणेकरून त्या चुकीच्या चेंडूला एखादा मोठा फटका जाऊ शकतोय. त्याने पूर्ण दक्षता घेतली की पॉवर प्लेचं षटक आहे, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपले आहेत. जे काय करायचंय ते मला 30 यार्डच्या आतमध्ये करायचंय, त्या कारणाचं त्यांनी लाईन ऑफ लेन व्यवस्थित खास करून टाकली गेली प्रताप मार्फत. यावेळेस ऑनराइज खेळण्याचा प्रयास झाला आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, त्या संधीचा फायदा उचलत 2 धावांचा कॉल आहे. शिवजय गेले, यावेळेस मात्र सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज पोहोचतायत. 2 धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आकड्यावर. हितेंद्रने आतापर्यंत 2 धावा बनवल्या, जितेशने 6 चेंडूचा सामना करत 16 धावा बनवल्या, 3 चौकार आतापर्यंत जितेशच्या बॅटमधून आल्यात. या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेस खूप जास्त बाहेर, खूप वाईड हाताळला गेला होता. उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषा ओलांडतोय, ट्रॅव्हलिंग देखील तितक्याच बाहेरून जाते. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 19 आकड्यावर.
19 रन्स. कुठेतरी चांगली धावगती मेंटेन केली जाते. प्रतापने फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, पण आतापर्यंत दिनेशच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये खर्च केल्या गेल्यात 8 धावा. पुढचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीये. मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक थोडा कमी पडतो, चेंडू निघून जात आहे सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या झाले ती म्हणजे 23 धावा. गडीबाद एकही झाला नाही. एक चांगली सुरुवात. 23 धावा धाव फलकावर आहेत आणि कुठेतरी आता वेग मिळतोय धावांना, कारण जितेश हा आक्रमक होते. जितेशच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 4 चौकार आलेत. एक जबरदस्त फलंदाजी होते आणि कुठेतरी बॉलिंग ऑप्शन चुकलाय का स्वरा 11 या संघाचा असं कुठे जाणवते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय दिनेश पंचांच्या डावीकडून. यावेळेस ड्राईव्ह केला जातोय. कव्हर क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल स्वीकारला जातोय आणि दिस इज द बेस्ट ऑप्शन ऑफ बॉलिंग हे सिद्ध केलं जातंय. पहिला आदरा बसतोय काव्या 11 दत्ताळे संघाला. मिळवा विकेट जिंका क्रिकेट हे सूत्र कुठेतरी पाहायला मिळते, कारण या विकेटची खूप गरज का होती, कारण भागीदारी बनली होती एकूण 23 धावांची आणि भागीदारी मोडीत करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न करायचा हवा होता आणि तो प्रयत्न केला जातोय. बरंच सर क्रिकेट म्हणजे कॅच हे खूप महत्वाचे, झेल हे खूप महत्वाचे असतात. मागचा सामना तू पाहिला असेल जो झाला होता द ग्रेट मराठा वर्सेस आपण पाहिलं तर टिवरी या 2 संघाच्या दरम्यान. त्यावेळेस ग्रेट मराठा संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून अनेक झेल सुटले गेले. ते जर झेल मनीष पकडले गेले असते तर नक्कीच सामना मी तर म्हणेन द ग्रेट मराठा परिवाराच्या बाजूने झुकला देखील असतात. कॅच भरपूर महत्वाचे असतात मॅच मध्ये. एक सामना मात्र अपवाद होता. दत्ताई स्पोर्ट्स गजा या संघाच्या क्षेत्ररक्षण करताना 8 झेल सुटले होते, तरी सुद्धा तो सामना त्यांनी जिंकला होता. दिवस त्यांचा होता. काही काही अपवादाच्या गोष्टी देखील आपण होत तसा असा आपण अनुभव होतो नेहमीच. चला पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते बॉलर दिनेश. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्या. दुसऱ्या षटकातले धावसंख्या आहे 1 गडीबाद 23 धावा. अंकुश स्मृती दत्ताळी. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल फेस करतोय फलंदाज संदेश धणे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहू शकता हितेंद्र, जो आतापर्यंत संयमाने खेळतोय. पुढचा बॉल यावेळेस विदा मनस्थिती प्री डिटरमाइंड स्ट्रोक तुम्हाला जास्त काही यश देऊ शकत नाही हे कुठेतरी पाहायला मिळते. सुरुवातीला फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर मात्र पवित्रा बदलला. चेंडू डॉट जातोय. दुसरं षटक संपते. 2 षटकात समाप्तीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडीबाद 23 धावा. अंकुश स्मृती दत्ताळी संघाची. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. बघा 1:12 असताना पहिला बॉल डिलिव्हर करून झाला होता. 1:26 झालेले आहेत. 2 षटकं तुम्ही फेकलेत आणि आतापर्यंत तुम्ही 14 मिनिटं घेतले. बघा प्लीज समय सूचक राहा, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. 3 षटकांत जेव्हा ड्रिंक ब्रेक येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला ती संधी मिळते स्ट्रॅटेजिक टाइम आउटची, तर नक्कीच त्याचा उपयोग करा स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा. बरं सर नक्कीच मनीष, मी हेच म्हणतोय प्रत्येक क्रिकेटपटूला की प्लीज आयोजक तुमच्यासाठी इतकी सुंदर स्पर्धा, इतकी मोठी स्पर्धा का आणतायत, तर एक चांगलं क्रिकेट तुमचं दिसायला हवं प्रत्येक प्रेक्षकांना. हेच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतोय. तर त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर वेळ वाचवला तर आपण ज्यावेळेस दुसरी फेरी सुरू करतोय त्या दुसऱ्या फेरीतील देखील आपण सामने 6 षटकांचे खेळणार आहोत. संध्याकाळचे ज्यावेळेस शेवटचा सामना असेल तो देखील आपला 7 षटकांचा व्हायला हवा आणि त्या कारणाचं तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच प्रताप भोईर. बघा पुन्हा एकदा प्रताप काय येतोय तर त्याला माहित आहे की कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी हे तिसरं षटक देखील महत्वाचं ठरेल, कारण जर आता कुठेतरी आपण फलंदाज थांबवलं तर दबावात येऊ शकेल अंकुश स्मृती दत्ताळी हा संघ. म्हणून दबाव वाढवण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्कवर येतोय आणि खूप मोठा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे आणि अनुभवाचा सुनिश्चित असा उपयोग या महत्वपूर्ण सामन्यामध्ये करतोय प्रताप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल डावकुरा तो म्हणजेच हितेंद्र भोईर पाती. नॉन स्ट्राईकला असेल संदेश. धावसंख्या झाले 1 गडीबाद 23. पहिला बॉल लाईन मिस. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण लेग साईड सोडून जाणारा हा बॉल होता.
एक धाव वाढेल, धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचेल. बघा वाईड देखील एक महत्वाची भूमिका अदा करू शकतो जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात. त्यावेळेस मात्र या अवांतर धावा मात्र एक महत्वाची भूमिका नेहमीच बजावत असतात कुठल्याही संघासाठी. तर पाहूया आतापर्यंत या धावाचा उल्लेख करत 2 धावा या अवांतरच्या स्वरूपात हाताळल्या गेल्यात, खर्च केल्या गेल्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. पाहूया काहीतरी कानामंत्र दिला गेलाय प्रकाशच्या माध्यमातून प्रतापला, आणि अनुभव शेअर करणे खूप गरजेचं आहे. चर्चा करत राहणे मैदानामध्ये खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल लिफ्ट ऑफ ओव्हर. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक केलं जाते चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रसाद, त्याला बीट करून चेंडू मागे निघून जातो. बॅकअप प्लॅन आहे, दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. 2 धावांची वाढ, खूप चांगला थ्रो, चांगलं कॉम्बिनेशन आहे क्षेत्ररक्षकांचं, कारण बॅकअप देखील रेडी प्लॅन करतोय आणि त्यानंतर गोलंदाज देखील तितकाच सक्षमरित्या हा चेंडू गॅदर करतोय. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, क्षेत्ररक्षण करताना तुमची फेक देखील अचूक व्हायला हवी आणि ती चांगली फेकी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. धावसंख्या जाईल ती म्हणजे 26 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अंकुश स्मृती दत्ताडी. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जातंय कारण आता आपण पाहू शकतो विखुरलेले क्षेत्ररक्षण आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात करणं बंधनकारक आहे. ते 3 क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतात, ते म्हणजेच एक क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला, एक शॉट थर्ड मॅनला, एक शॉट फाईन लेगला, असे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा गार्ड. यावेळेस बॉल ऑल डिलिव्हरी होती. लोअर बॅक लेव्हलला चेंडूला ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 या आकडा धावसंख्या जाऊन पोहोचते. शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळते, कारण कुठलाच जल्लोष नाही, साधेपणाने हे 2 संघ एकमेकांशी खेळत आहेत. कारण दोघांना माहिती आहे दोघांकडे तितकीच चांगली क्षमता आहे आणि तितकीच चांगली गुणवत्ता आहे. म्हणून फक्त आपल्या खेळाने आपल्या संघाचा विजय कसा होईल याच्या माध्यमातून त्यांचं लक्ष आहे आणि म्हणूनच की काय शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळते. पण त्यामुळे तुम्ही वेळ घेऊ नका, ही देखील मी तुम्हाला विनंती करतोय, कारण वारंवार तुमच्या माध्यमातून फील्ड सेट फुल पोझिशन चेंज केले जातात, त्यामुळे वेळ जातोय. तर प्लीज वेळेबद्दल सहकार्य. प्रताप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय संदेश धाणे. खूप चांगल्या गतीने हा चेंडू हाताळला होता, हलकाचा लेग ब्रेक संदेशसाठी आणि तितकाच कमी गतीने हा चेंडू हाताळला गेलाय. बघा स्पीड व्हेरिएशन इज मस्ट. तुम्हाला ऍज अ बॉलर स्पीड व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. फलंदाजाचा पवित्रा बघून तुम्हाला तुमच्या गतीमध्ये बदल केला तुम्ही गोलंदाजी करताना तर तुम्हाला फायदा होऊ शकेल. पुढचा बॉल बॅटच्या टोला लागतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, खूप चांगलं कलेक्शन, खूप चांगलं क्षेत्र रक्षण ऍज अ बॉलर करतोय प्रताप. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 27 वर आतापर्यंत 3 चेंडू डॉट केले संदेशने आणि कुठेतरी आक्रमकतेचं दुसरं नाव आहे. आतापर्यंत एकही धाव संदेशने कंप्लीट केली नाहीये. श्री गणेशा त्याच्या वैयक्तिक धावसंख्येचा केला नाहीये. कुठेतरी हितेंद्रला वाटते की आता जर आपण थांबलो तर कुठेतरी धावसंख्या ही संकुचित होऊ शकेल. पाहूया कानमंत्र दिलाय. खूप जास्त अँगलने गोलंदाजी केली जाते प्रतापच्या माध्यमातून. जवळपास 45 डिग्री अँगलने हा चेंडू टर्न होतोय. खूप चांगल्या पद्धतीने वळण मिळते प्रतापला आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी असताना कधी कधी गोलंदाजीला फायदा होऊ शकतोय, याचं प्रात्यक्षिक या मैदानावर प्रतापच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण प्रताप सारखे गोलंदाज असायला हवा. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले ते म्हणजेच 5 धावसंख्या थांबले. 27 वर 4 चेंडू डॉट केलेत या षटकातले संदेश धाणेने. लास्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, निघून जाईल का? येस डेफिनेटली इज गॉन अवे फॉर 6 रन्स. आणि जेव्हा सीपीयू वर महेंद्र भगत जेव्हा बसतात तेव्हा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला काही ना काही वेगळं नक्कीच पाहायला मिळते. आता तुम्ही स्क्वॉड पाहू शकता, पार्टनरशिप किती आहे, पार्टनरशिप ट्रेन देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर का स्क्वॉड आहे कावेरी इलेव्हन दत्ताई संघाचा, तो स्क्वॉड तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आणि काहीतरी नवनवीन प्रयत्न करायला हवे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, तुम्हाला काहीतरी नवीन आणावं लागेल. जर तुमचं नाव तुम्हाला उंच करायचं असेल तर मास्टर क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनवून, रेकॉर्ड्स लिहून ज्यांनी नाव मोठं केलं ते भारत राऊत आहेत. त्यानंतर युट्यूब टेलिकास्टिंग मध्ये वेगळी उत्क्रांती आणून
द सिनेमॅटिक पिक्चरचे महेंद्र भगत तुमच्या समोर आहेत. विजय कांबळे ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग गेले कित्येक वर्षापासून केले आणि वेगळा ट्रेंड स्कोररच्या भूमिकेत आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर भावेश वणगा आणि अक्षय साटम यांच्या माध्यमातून या परिसरात चांगलं समालोचन आपल्याला घ्यायला मिळालंय. ब्रिझर्स ट्रॉफीमध्ये त्यांचं समालोचन तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि आम्ही सुद्धा. आणि आगरी दादूस ते आपल्याला पाहायला मिळतात. भावेश वणगा आणि अक्षय साटम खूप चांगलं समालोचन त्याचं ब्रिझर्स ट्रॉफीमध्ये असते आणि आवर्जून आम्ही देखील ते समालोचन ऐकत असतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतील, तुम्हाला आधुनिकीकरण करावं लागेल स्वतःमध्ये, तरच मात्र तुमचं कुठेतरी नाव मोठं होईल किंवा तुम्हाला कुठेतरी चांगली प्रसिद्धी मिळेल. पुढील 3 षटकासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समोरचे गुरुवर्य मित्र भारत राऊत सर. धन्यवाद धन्यवाद मनीष. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर त्या क्षेत्राची पूर्णतः माहिती असणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तू देखील तुझ्यामध्ये भरपूर बदल आणलेला आहे. मागच्या वर्षीचा मनीष पाटील, मी सुरुवातीलाच म्हटलं की मागच्या वर्षीचा मनीष पाटील या स्पर्धेत वेगळा होता आणि या वर्षीचा मनीष पाटील या स्पर्धेमध्ये वेगळा आहे. तर नक्कीच चांगला बदल, चांगला अभ्यासक्रम देखील तुझा चांगल्या प्रकारे आहे मनीष करणार. तू देखील एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो की काहीतरी वेगळं लावण्य आणण्याचा प्रयत्न तुझ्याकडून देखील केला जातो टेनिस क्रिकेटमध्ये. चला चालू सामन्याकडे वळतोय. हा सामना जितका सोपा वाटतो तितका होणार नाहीये असं मला तरी वाटतं, कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण 33 धावा आणि एक खेळाडू आतापर्यंत बाद झालेला आहे, तो म्हणजेच दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचा जितेश पाटील. एक मोठी विकेट्स पाहायला मिळाली, ज्याने जवळपास 8 चेंडूमध्ये 20 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. संदेश दाणे हे एक नौके खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये आपण पाहतायत गोलंदाज नंबर 4चा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच दिनेश यादव, ज्यानं पहिल्या षटकात आलं होतं. तब्बल 14 धावा या गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी रॅम्पवर पाहायला मिळतोय. शॉट प्लॅन लाफ करतोय साइड स्क्रीनच्या समोर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय हा जितेंद्र भोईर यांच्या बॅट मधून ब्रँडेड सत्कार. थँक्यू. जितेंद्र भोईर पाती हा एक मोठा ब्रँड आहे. मी ब्रँड का म्हटलं, कारण ते त्यानं त्याच्या क्रिकेटच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. जी खेळी आहे जितेंद्र भोईर यांची, पाती यांची, त्या खेळीनं त्याची ओळख आहे. लक्षात ठेवा टेनिस विश्वामध्ये. पुन्हा एकदा लॉफ करतोय, हा देखील साइड स्क्रीनच्या समोर. चेंडू हवेत आहे, शतरक्षक लॉंग ऑफचा पुढे येतोय, झेल पकडतोय आणि हा मात्र एक मोठा धक्का बसेल दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. हितेंद्र पाटील मात्र परत आहेत खेळाडू कक्षाच्या दिशेनं. थँक्यू डीजे. तर खरोखरच प्रताप अप्रतिम झेल, प्रताप याचा डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये होता. हा जर आपण झेल जर पाहिला, आज चेंडू जिथे लँड होता ना साइड स्क्रीनच्या समोर, भरपूर रेंज कापायला लागली आणि चांगला झेल. आणि हा झेल किती महत्वाचा लक्षात ठेवा, कारण हितेंद्र भोईर ज्यानं खास करून एक चमक आणली होती आपल्या फलंदाजीमध्ये, एक चौकार हितेंद्रनं खास करून टोकला होता साइड स्क्रीनच्या समोर आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झेलबाच्या स्वरूपात हितेंद्र यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम लागतोय. एक मोठा फलंदाज बाद, खास करून ज्याला खास करून मी मगाशी म्हटलं की ब्रँड आहे जितेंद्र भोईर. ब्रँड एक मोठा ब्रँड आहे टेनिस क्रिकेट विश्वामधला. त्यानंतर खास करून एक बनायचं गेलं तर जितेश पाटील हा एक मोठा ब्रँड आहे. 24 कॅरेट गोल्ड ज्याला म्हणतायत तसे खेळाडू आहेत या जुचंद्र नगरीतील. प्युअर सोना भाईंचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम भाई. धावसंख्या होती ती म्हणजे 37, लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. 37 धावसंख्येवर 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. हा सामना मी म्हणेन रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पूर्णतः हा हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळेल. जे प्रेक्षक इथे आम्हाला जोडले गेले आहेत TCP लाईव्हच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, त्या प्रेक्षकांना नक्कीच माझ्याकडून तरी विनंती असेल की कोणीही कुठे जाऊ नका. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहा. हा सामना खूप मोठा सामना म्हणून या सामन्याच्या दिशेने पाहिजे. टाइमपास करू नका. वारंवार तुम्हाला आम्ही सूचित करतोय की टाइमपास करू नका प्लीज, विनंती करतोय. वेळ जितका वाचवता येईल तितका वेळ आपण वाचवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. टिवरी संघ विनंती करतोय. प्रताप
प्लीज कोऑपरेट करा, जेणेकरून पुढचे सामने आहेत ते आम्हाला व्यवस्थित योग्य ते षटकांचे खेळवता येईल. स्वतः संघनायक आहेत तुम्ही, प्रकाश इथे चेंडू खास करून शतरक्षण सदवत आहेत. या वेळेस अप्रतिम चेंडू, खास करून हा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडूला खास करून रिलीज केला होता. चांगला चेंडू, कौतुक करेन याबद्दल नक्कीच गोलंदाजाचं मी. देवेश यादव, दिनेश यादव पहिल्या षटकामध्ये 14 धावा, त्यानंतर जे कमबॅक केलेला आहे, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर जे कमबॅक केल्या दुसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजानं अप्रतिम. कारण 2 पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर लगेचच सफलता प्राप्त करतो, त्यानंतर डॉट चेंडू, 3 चेंडूमध्ये अप्रतिम दर्जा दाखवताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शरीरापासून लांब चेंडू होता, छेडखानी केली, चेंडूला आपण पाहतोय तसा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड केला जातोय. एकच धाव फक्त मिळेल, एक न संघ पुढे वाटचाल करताना संघ पोहोचतोय तो म्हणजेच 38 या धावसंख्येवर. आपण पाहत आहेत एक मोठी स्पर्धा आपण खेळत आहेत. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2021चा हा रणसंग्राम आपण पाहतात. हा महासोहळा, मी म्हणेन रणसंग्राम म्हणण्याआधी मी तर म्हणेन महासोहळा आहे, कारण या सोहळ्यामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिली गेली, अनेक संघांना संधी गेली. पहिला दिवस ज्याप्रमाणे मनीष पाटील यांनी सांगितलं होतं की पहिल्या दिवसामध्ये यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू अवैध आहे, कोण पोचणार झेलच्या रेषेपर्यंत प्रयत्न केला होता गोलंदाजांना, मात्र चेंडू लो मॅन्स रेंज मध्ये चेंडू लँड झाला मिड ऑफ रिजन मध्ये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 संघ वेगाने पुढे निघतोय, धावसंख्या होती 40. असोसिएशनला देखील संधी दिली गेली. त्यानंतर खास करून समाजाच्या देखील मॅचेस इथे झाल्या. एक गाव एक ह्या देखील आपण मॅचेस इथे पाहिलेल्या आहेत. तर प्रत्येक खास करून पाहिलं आपण तर प्रत्येक गावाला संधी देखील इथे दिली गेलेली आहे द ग्रेट मराठा परिवाराकडून. कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा असतात, इथे मात्र शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आजार लागेल तर पॅडवर, मात्र वेळ नाही. सरांचं बोर्ड उंच लेग बिफोरच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. थँक्यू. सन्माननीय अनिल म्हात्रे साहेब यांनी 2100 रुपये आम्हाला देणगीची रूपात दिले, त्यांचा मी सहर्ष आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून 21 रुपये मला मिळाले, त्यांचा आभार व्यक्त करतोय. पुढचा सामना असेल तो म्हणजेच खारेगाव विपक्ष द ग्रेट मराठा बी. तर दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. खारेगाव विपक्ष द ग्रेट मराठा बी असा पुढचा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी तयार राहायचे. आपण पाहतात स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा चषक 2021. नक्कीच एक क्रिकेटचा महासोहळा आपण पाहत आहेत. तर प्लीज वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या, मी विनंती करतोय. वारंवार आपले गोलंदाज कोण असतील हे देखील अगोदरच आपण निवडायचे आहेत, जेणेकरून तो वेळ देखील मैदानाच्या आतमध्ये वाचला जाईल. धावसंख्या आपण पाहतो धावफलका लागली गेलेली आहे ती म्हणजेच 40 धावा. मनीष पाटील 4 षटकं 40 धावा 10च्या सरासरीनं मित्रमणे दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. येणारे 12 चेंडू आहेत, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जरी 20 धावा आल्या तर 50च्या घरामध्ये पाहायला मिळेल दत्ताळी स्पोर्ट्स संघाला. नक्कीच त्या देखील कमी असतील, कारण आपण जर स्वरा 11च्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर कमीत कमी 70 ते 75 धावा या पहिल्या 6 षटकामध्ये कंप्लीट कराव्या लागतील दत्ताळी संघाला. कारण अटॅकिंग बॅटिंग आहे, जवळपास 5 ते 6 क्रमांकापर्यंत अटॅकिंग बॅट्समन स्वरा 11 राजावळी संघाकडे आहेत. आणि कुठेतरी या पुढच्या 2 षटकामध्ये कमीत कमी 30 धावा तरी धावफलकावर आल्याच पाहिजेत. नक्कीच, कारण टेनिस क्रिकेट म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मी तर म्हणेन मनीष पाटील सेफ म्हणणार नाहीये. कारण मी कदापि विसरणार नाही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण म्हणजेच कोलशेत प्रीमियर लीग स्पर्धा. त्या स्पर्धेविषयी नक्कीच मी तुम्हाला सांगेल. एका इनिंग मध्ये एका सामन्यामध्ये जवळपास मी 230 धावा एका सामन्यामध्ये महेंद्रजी भगत साहेब पाहिलेल्या आहेत. 5 षटकामध्ये 114 धावा समोरच्या संघाने दिल्या होत्या, मात्र त्या 114 धावा समोरच्या संघाने काढल्या होत्या. 115 धावा चेस केल्या होत्या 5 षटकांमध्ये. त्यामध्ये 2 सख्खे भाऊ आमने सामने आले होते ते कोलशेत प्रीमियर लीग मध्ये. एक म्हणजे जितू शेळके, यावेळेस सेज लागले की चेंडू हवेत होता, संधी होती, स्वप्नील त्या दिशेने होते, मात्र झेल सुटतोय आणि येत आहेत त्या या 2 धावा. 2 संघ पुढे वाटचाल करतोय. संघ पोहोचतो दत्ताळी स्पोर्ट्स तो म्हणजेच 42 या धावसंख्या. एका भावानं त्या स्पर्धेमध्ये जवळपास 23 चेंडू मध्ये जितू शेळके यानं 100 धावा पूर्ण केल्या होत्या. तर त्याचाच सक्का भाऊ सागर शेळके याने जवळपास 21 चेंडू मध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या. अफलातून लढत पाहिली होती मी आणि माझ्या टेनिस क्रिकेट करिअर समालोचन मधला तो सर्वात मोठा सामना मी तर मानेल.
शॉट ऑफ लाईन लॉफ करतोय, लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये शतरक्षक त्या दिशेने आहे, कुठलीही चुकी होत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद दत्ताळी स्पोर्ट्स या संघाचा धावसंख्या होते ती म्हणजेच 42 धावा. असे अनेक उदाहरण आहेत मनीष. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मी एका नामवंत खेळाडूला 6 चेंडू जागेवर मिस करताना देखील पाहिलेला आहे. मुकेश गावड या खेळाडूला नक्की विसरणार नाहीये मी. त्यासारख्या खेळाडूने देखील 6 चेंडू जागेवर खास करून खेळला होता. एकही धाव त्यांनी काढली नव्हती दहिसरच्या मैदानात. हे देखील मी चित्र पाहिलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस कोलवा डब्याचा चेंडू खोदून काढतोय शतरक्षक आहे. काव कव्हर रिझर्व्ह मध्ये चांगलं शतरक्षण, चांगली फेकी, निव्वळ मिळते फक्त 1 धाव. एक धावेने मात्र पुढे वाटचाल करताना दत्ताळी स्पोर्ट जितेंद्र संघ. जर पहिला सामना आपण पाहिला द ग्रेट मराठा संघाच्या अगेन्स्ट जो सामना खेळला होता तो म्हणजेच टिवरी या संघानं त्यावेळेस जवळपास मला वाटतं 50हून अधिक धावा चेस केल्या होत्या टिवरी संघानं. हे देखील लक्षात ठेवायला हवं. फुल टॉस दिल्यावरही मिस करतोय हा फुल टॉस. मात्र हा मिस फुल टॉस वेध घेतोय तो एस्टिनचा. बिग विकेट, आणखीन एक मोठा खेळाडू बाद. दर्शन घरमालका बँकेचे धावसंख्या होते ती म्हणजेच 43 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत 5 विकेट्स गेलेल्या आहेत त्या दत्ताळी स्पोर्ट्स या संघाच्या. एक्झॅम मला तरी असं वाटतं की अजून थोडासा वेग वाढवावा लागेल. 66च्या घरामध्ये दत्ताळी संघाला पोहोचावं लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 55 धावा ज्या चेस केल्या होत्या, 50हून अधिक धावा ज्या चेस केल्या होत्या या संघाने, त्यानुसारच मला तरी वाटते 60हून अधिक धावा या स्कोरबोर्डवर लावायला हव्या. शॉट ऑफ लाईन फळवून खेळण्याचा प्रयत्न होता. अपील केली मैदानाच्या आतमध्ये, एज लागले असेल. पंच मात्र विराणायर बाद करतात. आणखीन एक बिग विकेट, आणखीन एक सफलता प्राप्त करतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये तो म्हणजेच प्रसाद. द ग्रेट मराठा. मी तर म्हणजे हा परिवार फक्त क्रिकेट आयोजित करत नाही, लक्षात ठेवा. द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून आपण फक्त क्रिकेटच पाहत नाही आहोत, तर या परिवाराकडून अनेक सामाजिक कार्य देखील केली जाते. हा परिवार फक्त क्रिकेटलाच घेऊन चालत नाही, तर हा परिवार चालतोय अनेक लोकांच्या मदतीसाठी. लक्षात ठेवा, अनेक असे गोरगरीब आहेत, त्यांना मदतीचा हात देणारा परिवार म्हणजेच द ग्रेट मराठा परिवार. याच परिवाराच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खेळत आहोत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 43 धावा. आणि आतापर्यंत आपण पाहताय तर 6 खेळाडू बाद झाले दत्ताळी स्पोर्ट्स या संघाचे. कैवल्य पाटील बंधू फुलटॉस चेंडू होता, मात्र त्या चेंडूला व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेऊ शकला नाही. चेंडूने मात्र वेध घेतला तो एसटीचा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतायत तो म्हणजेच भूषण भुईर, ज्या भूषणनं मागच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. लेफ्ट हँड बॅट्समॅन. शॉर्ट टॅप लेन चेंडू. यावेळेस फक्त चेंडूला डिफेन्स केलं जात आहे, कारण चेंडू पडल्यावर काहीसा आत आला होता. अडचणी समोर भरपूर आल्या होत्या, मात्र या अडचणीला सावरून चेंडूला फक्त डिफेन्स केलं भूषणनं. सिंगल कन्वर्ट केलं, संघाला एका धावाने पुढे नेलं. संघ पोहोचला तो म्हणजे 44 या धावसंख्येवर. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सिंगल कन्वर्ट करतोय, पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय भूषण भोईर. येणारे 6 चेंडू 44 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणारे या 6 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा जरी दत्ताळी स्पोर्ट्स संघानं बनवल्या तरी मी तरी म्हणेल मनीष पाटील की दत्ताळी संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल आपण पाहत आहात. आज क्रिकेटचा रणसंग्राम द ग्रेट मराठा परिवार चषक 2021. मंडप डेकोरस कुठे असाल तर प्लीज आपण महेंद्र भगतशी संपर्क साधायचे. मंडप डेकोरस
मंडप डेकोरेस कॅमेरामॅन आहेत आमचे निलेश, तर तिथे प्लीज आपण तिथे जायचं आहे. मंडप डेकोरेस 6 चेंडू मनीष पाटील येणारे 6 चेंडू किती महत्वाचे असतील दत्ताळी स्पोर्ट्स संघासाठी, मी तर म्हणेल भरपूर महत्वाचे असतील. मनीष पाटील बघा, सर्व प्रेक्षक सुद्धा प्रार्थना करतात की आपल्या संघाने चांगला खेळ करावा, पण आताच्या काळी जरा कागदोपत्री आणि मैदानामध्ये स्वरा 11 राजावळी संघाचा खेळ चांगला होता आणि हा 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत. आणि 6 चेंडू मध्ये ज्याने 23 धावा कुठल्यात पहिल्या सामन्यामध्ये तो तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतो. ही जमेची बाजू आहे दत्ताई संघासाठी. नक्कीच. आणि याच एंडनं एक धुवाधार फलंदाजी केली होती हे देखील विसरता का म्हणे. पुन्हा एकदा त्याच एंडनं तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. भूषण भोईर गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी रॅम्पवर वीरेंद्र. यावेळेस अप्रतिम चेंडू नक्कीच कौतुक करेन मी. काही गोलंदाज आहेत त्यांना नक्कीच अनुभव आहे आणि खास करून एसटी टू एसटी गोलंदाजी न करता चेंडू खास करून फलंदाजाच्या शरीरापासून कसा लांब ठेवता येईल याचा देखील प्रामाणिक प्रयत्न केला जातो. टीसीपी लाईव्ह कॅमेरामॅन पहा, आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण पाहतायत. तर काव्या 11 हा संघ तुम्हाला खास करून साईड स्क्रीनवर पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ करतोय मिस्टन स्टोक आहे. बॅटची एज लागली होती. चेंडू शॉर्ट थर्ड बँड रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धाव फक्त निव्वळ मिळेल. एकनाथ संघ पुढे वाटचाल करतोय भरपूर वेळेनंतर. तो म्हणजेच काव्या 11 दत्ताळी स्पोर्ट्सचा संघ. धावसंख्या होती ती म्हणजेच 45. भूषण भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलंय कुमार रणजित कणी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. रणजितजी किणी साहेब आरके एंटरप्राइजेसचे मालक आणि खास करून सर्वांसाठी मदतीचा हात रणजित किणी साहेबांकडून देखील दिला जातोय. द ग्रेट मडा परिवाराचे खास करून ते देखील एक व्यक्ती आहेत, त्यांचा देखील सपोर्ट असतो अनेक वेळा. स्ट्राईक हँडला आपण पाहतायत फलंदाज आहे तो म्हणजेच निखिल पाटील. यावेळेस सुपर डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी नक्कीच म्हणेल मी. चेंडू खाली पडतोय, खाली बसतोय, फलंदाजाला मात्र अडचणीमध्ये आणतोय हा चेंडू. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. काय करतोय हा गोलंदाज. मंडप डेकोरेटर्स प्लीज कुठे असाल तर आपण महेंद्र भगतशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स तर खास करून कुठल्याही प्रकारची संधी देत नाही. समोरचे खेळाडू कोण आहे त्याची पूर्णतः जाण आहे, पूर्णतः माहिती आहे गोलंदाजाला आणि त्यानुसार ते खेळाडू पासून किती लांब चेंडू आपल्याला ठेवता येईल तो प्रयत्न करतोय हा गोलंदाज. धावसंख्या आहे 46 धावा धावफलकावर लागतायत. शॉट ऑफ लाईन चेंडू मिस्टन स्टोक. गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आपल्या फॉलोथ्रू मध्ये. हा एक सोपा झेल घेता आला असता मात्र झेल सुटला जातोय. कदाचित सूर्याची किरण डोळ्यासमोर आले असतील, ज्याप्रमाणे त्यांना आपले शरीराची मुवमेंट दाखवली त्यानुसार असं मला तरी वाटतं. मात्र ही एक धाव नाहीये. काहीशी चर्चा केली जाते, चर्चा केली जात आहे. पंच योग्य तो डिसिजन देतील, योग्य तो निर्णय देतील. मात्र पंच संवाद साधतायत. काय निर्णय दिला जाईल पंचांमार्फत. चेंडू कदाचित फुटलेला आहे असं वाटतं मला वाटतं. काय निर्णय असेल. जुना चेंडू दिला जाईल. जुना चेंडू असेल तर प्लीज, जुना चेंडू असेल तर प्लीज. आणि मी विनंती करतोय की जुने चेंडू प्लीज आयोजकांजवळ फेकत जा, जेणेकरून त्याचा पहा आता यावेळेस आपल्याला फायदा होऊ शकला असता. तर नक्कीच थोडासा विचार विनिमय सुरू आहे. चेंडू थोडंसं आपण चेंडूला क्रॅक जाताना आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आपण पुन्हा इथे सामन्याला सुरुवात करणार आहोत. मात्र हा रिकामी वेळ आहे आणि रिकामी वेळेबद्दल आपण चर्चा करूया द ग्रेट मराठा परिवाराची. तर मी सुरुवातीला म्हटलं होतं का द ग्रेट मराठा परिवार या परिवाराच्या माध्यमातून फक्त क्रिकेट खेळत जात नाहीये, तर या परिवाराच्या माध्यमातून अनेक गोर गरिबांची देखील मदत केली जाते. अनेक असे अनाथ स्थळ आहेत. खास करून आपण पाहिलं तर पोमन इथे देखील आश्रम आहे. पोमन आणि कामण इथे देखील आश्रम शाळा आहे. त्यानंतर आपल्या नायगाव परिसरामध्ये वृद्धाश्रम शाळा आहे. त्या ठिकाणी देखील जाऊन त्या गोरगरिबांना, त्या अनाथांना मदतीचा हात द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून दिला जातोय. अनेक ठिकाणी फक्त क्रिकेटच नाहीये तर क्रिकेट व्यतिरिक्त जी काही मदत अनेक ठिकाणी परिवाराकडून मागितली जाते त्या वेळेस द ग्रेट मराठा परिवार पुढे येतोय आणि मदतीचा हात त्या देखील देत आहेत अनेक वेळेला. ही खासियत आहे.
त्यानंतर जुचेंद्र नगरीकडे आपण येतोय. तर जुचेंद्र नगरी देखील आपण पाहिलं तर जुचेंद्र नगरी ही कलावंतांची नगरी आहे. जुचेंद्र म्हटलं तर रांगोळीचं माहेरघर आणि जुचेंद्र म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाणारी नगरी म्हणजे जुचेंद्र नगरी. आणि याच जुचेंद्रच्या नगरीमध्ये आपण ही भव्य दिव्य स्पर्धा खेळत आहोत. द ग्रेट मराठा चषक 2021चा आपण हा महासोहळा हा रणसंग्राम या नगरीमध्ये आपण खेळत आहोत. तर सामना सुरू होतोय. निर्णय हा चेंडू डेट केला जाईल का? पंच विरण सर. थँक्यू पंच. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच विरण सर वळतायत, वाईटचा इशारा देत आहेत. एक धाव आणखीन अंकित केली जाणार आहे. माझ्या सोबत समालोचन करण्यासाठी साटम अक्षय साटम देखील माझ्या सोबत आहेत. चांगले समालोचक आहेत. धावसंख्या आपण पाहतो 1 ने पुढे जाते ती म्हणजे 47 धावा. 47 लॉस ऑफ 6 विकेट ऑन द बोर्ड. दत्ताळे स्पोर्ट्स काव्या 11 संघ खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा षटक आहे. मोठी धावसंख्या यायला हवी आपल्या संघासाठी आणि त्याचाच प्रयत्न खास करून केला जातोय भूषण भोईर यांच्याकडून. दमदार खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये. मात्र ह्या वेळेस आपण पाहिलं तर संघ वेगळा आहे, गोलंदाज वेगळा आहे आणि त्या कारणास्तव ते फटके पाहायला मिळत नाही. हे क्रिकेटचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. नक्कीच कांबळे. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यावर चेंडू थोडासा आत येतोय. पंच दिशा दाखवतात. अपील केली होती. लेगबायचा इशारा पंच विरण सरांकडे येतोय. 1 न संघ पुढे जातोय. जी भूषणनं फलंदाजी केली होती ती कामनच्या अगेन्स्ट केली होती. कोणता गोलंदाज होता तर कामन प्रीमियर लीग मध्ये ज्या गोलंदाजाने 10 विकेट्स घेतल्या होत्या त्या गोलंदाजाला भूषणनं त्या धावा ठोकल्या होत्या. इथे मात्र संघ वेगळा. इथे संघ आहे तो टिवरीचा संघ आहे. इथे गोलंदाज आहे तो टिवरी संघाचा गोलंदाज आहे, तो म्हणजेच वीरेंद्र. आणि या गोलंदाजी जर पाहिली आपण तर अचूक टप्प्यामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. गॅप मध्ये हा चेंडू निघून जातो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतो. चेंडूला फील्ड करतोय. फेकी जाईपर्यंत इथे 2 धावा 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज मात्र नाटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजेच भूषण भोईर. अधिकृत धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 50 आणि 51 धावा या जिंकण्यासाठी दिल्या जात आहेत. त्या म्हणजेच स्वरा 11 टीम राजवली या संघाला. अप्रतिम संगीत वाजलं गेलं. खरोखरच मित्रांनो अत्तराने कपड्याला सुगंधी करणं ही काय मोठी गोष्ट नाहीये. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्याने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्यशैलीतून स्वतः सोबत जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय आदरणीय मोहनदादा पाटील. आणि हे जे आपल्या सोबत आहेत 51 धावा आपण पाहताय धावफलकावर लागलेल्या आहेत. जाता जाता नक्कीच इतकं मी म्हणून जाईल या दोन्ही संघांसाठी अडला असेल तर 1000दा, पडला असेल तर 1000दा, पराभवाच्या भयानं रात्री रडला असेल 1000दा, पण झाले गेले आता विसर. मूठ आवळ अश्रू आवळ लक्षावरील रोख नजर आणि एकच प्रयत्न कर अजून जेणेकरून आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यात देता येईल. तर नक्कीच दोन्ही संघांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. पुढील इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनद्वारे या पुढील सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतील माझे साथी समालोचक अक्षय साडम. चेक. तर विनंती करतो सन्माननीय अनिल म्हात्रे साहेब, चला या तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सन्माननीय अनिल म्हात्रे साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतोय. एक संघ असेल माझ्या डावीकडे खारेगाव संघाचा कडदार आहे आणि उजवीकडे द ग्रेट मराठा बी संघाचा कडदार मला पाहायला मिळतोय. तर सन्माननीय अनिल म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सामना 6 षटकांचा असेल. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. दुसरं षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. कुठल्या वेळी जर बॉल फुटला तर तो डेड बॉल म्हणून देण्यात येईल. कंपल्सरी चेस म्हणून तुम्हाला सर्व जे आव्हान आहे ते एक धाव पूर्ण करून तुम्हाला ते आव्हान दुसऱ्या डावामध्ये कंप्लीट करावं लागेल. एका बाजूस द ग्रेट मराठा परिवार असं अंकित केलंय, एका बाजूस द ग्रेट मराठा स्पोर्ट्स असं अंकित केलंय. तुम्हाला स्पोर्ट्स किंवा परिवार कॉल करायचे. तर सन्माननीय अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. येस परिवार कॉल केले गेले. स्पोर्ट्स अंकित केलेलं नाणं आलंय.
तर मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्हीआयपी डेस्कवर स्थानापन्न होऊ शकता सर. तर नाणेफेक जिंकले द ग्रेट मराठा स्पोर्ट्स बी या संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. कसा वाटते मैदान? तुम्ही स्वतःचं आयोजन आहेत आणि आता तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, तर तुमच्या संघामध्ये आता कुठले खेळाडू आज आम्हाला पाहायला मिळतील? आहेत, माझा भाऊ आहे, जुगल आहे, भावेश पुणेकर आहे, सत्यवन आहे. ही सगळी सेकंड जनरेशन आहे का द ग्रेट मराठा परिवारची? हो. कालच्या दिवसामध्ये रवी मागवेरचा नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चांगला खेळ राहिला होता, तसाच चांगला खेळ आजच्या दिवसात देखील पाहायला मिळेल का? हो, भेटेल ना. ठीक आहे. तर खारेगाव संघ फलंदाजी करायची आहे, तर फलंदाजी करताना कुठला मॅजिकल फिगर आहे ज्यापर्यंत पोहोचण्याची तुमची इच्छा आहे? 60-65+. आणि खारेगाव संघ या अगोदर जुचंद परिसरात कधी तुमचं आगमन झालंय किंवा कधी खेळ झालाय का? हा, एकदा खेळलेलो पण खूप आधी खेळलेलो, हे दुसऱ्यांदा आहे. द ग्रेट मराठा परिवारचं आयोजन वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझेशन इन दिस एरिया असं आम्ही म्हणतोय. तुम्हाला काय वाटते? खूप चांगला आयोजक केलंय, ग्राउंड पण खूप चांगला आहे, विकेट पण खूप चांगले आहे, मजा येईल खेळायला. तुमच्या टीम मधल्या कुठल्या खेळाडूंवर प्रेक्षकांची नजर राहील असं तुम्हाला वाटते आजच्या या सामन्यामध्ये? बॉस आहे, तिरी आहे, प्रज्वल आहे. चालेल, आपण दोन्ही संघांना गोड शुभेच्छा देऊया. असा कॉल झालाय, नाणेफेक जिंकले ते म्हणजेच द ग्रेट मराठा बी या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि खारेगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सकडे वळतोय. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू मनीष पाटील सर, थँक्यू भारत राऊत सर. आपण बघतोय दोन समालोचक चांगले टेनिस विश्वाला लाभलेले आणि त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत आला. मैदानाच्या आतमध्ये वळतोय, धावपळकांकडे लक्ष दिलं तर 36 चेंडूमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे, ते म्हणजेच 51 धावांचं उद्दिष्ट आहे. 36 चेंडूमध्ये आमच्या जोडीला भावेश वनगा सुद्धा जॉईन झालेला आहेत. नक्कीच प्रकाश आणि प्रसाद दोन सलामीवीर राजावलीच्या संघाकडून. गोलंदाजी मार्कवर नंबर 1चा गोलंदाज अमन, जबरदस्त गोलंदाज आहे हा सुद्धा आणि नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण कित्येकदा बघतोय. आपण बघतोय काव्य 11 दत्तावली वर्सेस स्वरा 11 राजावली. दत्तावली वर्सेस राजावली हा सामना आपण बघतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं, सर्व आयोजकांचं द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये मनपूर्वक आभार, हार्दिक स्वागत करतो. आणि यावेळी सामन्याकडे वळतोय दोन पंच. आपण बघतो ललितजी बोईर स्कोरलेग पंच, सामोरे विराळ नाईर सर, विराळ नाईर दोन पंच आपण बघायला मिळतात. तर सक्षम पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. चांगलं पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून होतं, एकही अचूक डिसिजन त्यांच्या माध्यमातून आलेला नाही. एक चांगले पंच आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पॅव्हलियन एंड कडून अमन हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये सर्वांचं स्वागत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू अमन घेऊन येतोय. पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेने आपलं खातं तर उघडेल आणि संघाचं सुद्धा खातं उघडेल. फलंदाज प्रकाश आणि संघाला नेऊन ठेवेल 1 या धावसंख्येवर. श्री गणेशा केला जातोय, अकाउंट ओपन केलं जातंय, फाउंडेशन उभारलं जातंय 1 या धावसंख्येने. धावफलकाकडे लक्ष दिलं तर 51 धावांचं आव्हान आहे. 36 चेंडू. मागच्या सामन्याचा विचार केला तर 55 धावा चेस केल्या होत्या जवळजवळ 4.2 चेंडूमध्ये. तर यावेळी सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी होईल का? हाय स्कोरिंग पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये झाले याच संघाकडून आणि तेच दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. यावेळी बॅटची एज घेतली होती, मात्र कुठेतरी थोडासा चेंडू पहिला टप्पा पडतोय आणि नक्कीच जर जास्त स्पीडला चेंडू गेला असता तर नक्कीच दीपेश पाटील यांचं सेफ हँड आपण म्हटलं जातंय, त्यांच्या हातामध्ये झेल नक्कीच झाला असता. मात्र एका धावेने स्वतःचा खाता उघडेल प्रसाद भुते आणि संघाची धावसंख्या 2 वर नेऊन पोहोचेल. दोन संघ बलाढ्य संघ आमने सामने कित्येकदा टक्कर झाले. आता मात्र बेगीट करायचा होता, कुठेतरी मिस होतोय फलंदाज, नाखुश दिसतोय आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन बलाढ्य संघ आमने सामने आणि कित्येकदा टक्कर बघायला मिळाली या संघाच्या माध्यमातून. नक्कीच यावेळी कोणता संघ विजय होईल? दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना बघतोय. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आहेत. नक्कीच मोहन भाई तुम्हाला बघायला मिळतील, जी स्पर्धा आयोजक स्वतः ज्यांची स्पर्धा आपण बघतोय. एक नायगाव परिसरातील मानाची स्पर्धा आपण ओळखली जाते द ग्रेट मराठा चषक 2021. पंचांकडून वाईटचा इशारा तर येतोय. अवंतरच्या रूपाने 1 धावेल, धावफलक 3 वर नेऊन पोचते. चेंडू टाकून झाले 3 धावफलकावर धावा आहेत. 3 स्ट्राईक एनला प्रकाश, 2 स्ट्राईक एनला प्रसाद, 2 फलंदाज.
आणि नक्कीच चांगला संघ या ठिकाणी जमा केलेला आहे. टिवरी आणि राजावली दोन कॉम्बिनेशन चांगलं दिसतंय. फुलटॉस चेंडू बिग हिट करायचा होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. कैवल्य पाटील यावेळी चूक करतोय. चेंडूला चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमा पार आणि हा येईल मिसफिल्डचा चौकार. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू डीजे धापडकर 7 धावा. आणि डीजेच्या माध्यमातून सुद्धा शिवाजी महाराजांचं एक चांगलं गीत ऐकायला मिळते. चांगली प्रतिज्ञा आपल्याला ऐकायला मिळते. यावेळी पुलचा फटका आहे पॉवरफुल आणि यावेळी जबरदस्त कॅच. एका हातामध्ये हा कॅच घेतला होता. असं वाटलं होतं की षटकार जाईल, मात्र जितेश बंधू अप्रतिम कॅच. आणि नक्कीच फलंदाज कोणता बाद होईल तर प्रकाश सारखा मोठा हादरा बसतोय. धाव फलक यावेळी 7 असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला गडी बाद, पहिला हादरा टिवरी संघाला. कमांड डीजे. मिथुन सतीश पाटील यांच्या माध्यमातून या कॅच साठी 500 रुपये लगेच जमा करण्यात आले. जबरदस्त कॅच. रणजितजी किनी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. तो बंधू जबरदस्त यावेळी कॅच घेतला 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. नक्कीच फलंदाज आपल्याला बघायला ते 1 डाऊन मध्ये नितेश हा फलंदाज काल 74 धावा केला. त्यानंतर 8 गडी बाद केल्यात या फलंदाजाने. आणि त्याच्यामध्ये 5 चेंडू बोल्ड केले होते. म्हणजे विकेट जर बघितलं तर स्टंप वर चेंडू लावला होता. 5 वेळा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. तो फलंदाज यावेळी 1 डाऊन साठी होते. काल ओपनिंगला दिसत होता, स्वतःचा घरचा संघ होता, मात्र आज 1 डाऊनला येतो. कुठेतरी चांगली रणनीती दिसते, कारण की तेवढे चांगले फलंदाज आहे राजावली संघाकडे. नितेश कशा प्रकारे फलंदाजीकडे अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र आज गोलंदाजी करताना दिसला नाही, कारण की चांगले गोलंदाज आहे त्यावेळी त्याची गरज जाणवली नाही. विपुल पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. आणि षटकाची समाप्ती होते. धावपळकर धावा लागल्यात. 8 धावा, 1 गडी बाद. फलंदाजी करताना आपण बघतोय ते म्हणजेच काव्य 11 स्वरा 11 राजावली आणि प्रत्युत्तर देताना काव्य 11 दत्तावली संघ गोलंदाजी करताना. षटक संपते. धावपळकर धावा आहेत. 8 धावा. कमांड डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच चांगला झेल टिपला जितेश यांनी. बंधू आणि मिथुन पाटील, त्यानंतर रणजितजी किनी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक ठरले. आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण बघतो रणजितजी किनी यांच्या माध्यमातून 500 रुपये देण्यात आले. जबरदस्त कॅच घेतला आणि कॅच कुठेतरी ब्रेक थ्रो देऊन जाईल का आजच्या दिवसात बघायचं आहे. नक्कीच आता मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कशा प्रकारे गोलंदाजी होईल पण बघतोय. द ग्रेट मराठा चषक 2021 स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही नीटनेटकी स्पर्धा, एक भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण बघतोय TCP लाईव्ह स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते. चांगला या ठिकाणी नेटका आयोजन, चांगलं या ठिकाणी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. फारुक गोलंदाजी मार्कवर चांगला गोलंदाज आहे हा सुद्धा. फारुक हा गोलंदाज येतोय, नंबर 2 चा गोलंदाज. आणि
करंट रन रेट जर बघितला 8चा जो मेंटेन केलेला आहे 8.6ची सरासरीने धावा जमा करायच्यात. आता मात्र 30 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. नक्कीच आमचे मॅजिक फिंगर सुद्धा जॉईन झाले. विशाल भोईर एक नक्कीच चांगला खेळाडू होता पूर्वी, मात्र आता कुठे ते क्रिकेट पासून दूर आहेत कारण की कामाची जबाबदारी आहे, त्यानंतर त्यांचं पर्सनल असेल काय. मात्र यावेळी काय घडतंय, चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि काय घडेल तर यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू अडवेपर्यंत चेंडू जाईल सीमा पार, हा येईल द ग्रेट मराठा चौकार. मध्ये सुद्धा आपण बघू शकतो कशा प्रकारे मिसफील्ड झाला, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा अडवण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू आणि पंकज यांची शर्यत लागली होती, चेंडू कुठेतरी विजय होतोय, चेंडू सीमा पार चौकार. धावपळक आता मात्र वेग घेईल, 12वर येऊन पोचेल आणि चांगली फलंदाजी होताना दिसते. पुढचा चेंडू बेगीट करायचा होता, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुद्धा गोलंदाज जातो. यावेळी कुठेतरी चुकी होते, चुकीला माफी आहे की नाही ते बघणार आहोत. मात्र कुठेतरी खराब कॉल, जितेश बंधू यांनी हा कॅच घेतला असता मात्र गोलंदाज कुठेतरी धावत गेला आणि कॉलिंग व्यवस्थित राहिली नाही, कुठेतरी हा निर्णायक झेल असू शकतो. मात्र झेल सुटलाय, फलंदाजाला संधी आहे आणि संधीचा फायदा उचलेल का? नक्कीच भावेश काय म्हणशील, हा झेल सुटलाय आणि एक फलंदाजाला जीवनदान सुद्धा मिळालेलं आहे. निश्चितच आपण बघतोय हा झेल हा व्हायला पाहिजे होता, मात्र तसं काय होत नाही. आपण बघायचं झालं तर मात्र आता थोडंसं मात्र मी म्हणेन कावेलन चांगल्या स्थितीमध्ये आला होता, मात्र तसं काय झालं नाही आणि जितेश बंधू मात्र चेंडूला फक्त आणि फक्त बघत राहिला. नक्कीच कुठेतरी कॅच सुटला आणि फलंदाज कोण होता तर नितेश याचा कॅच सुटला. कालचा दिवस ज्यांनी गाजवला त्याचा कॅच सुटलाय. मात्र यावेळी संधीचा सोनं करेल का बघायचं आहे. यावेळी प्रसाद स्ट्राईकनला, लेफ्ट हँड बॅट्समॅन. आता मात्र पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. पुन्हा एकदा येतील या 4 धावा, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार आणि हा येतोय द ग्रेट मराठा चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच कुठेतरी प्रसाद यांनी प्रभावित केले मागच्या 2 महिन्यांमध्ये. काय फलंदाजी केले मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा होती ते 105 धावा 4 सामन्यांमध्ये केले होते या फलंदाजाने. तोच फलंदाज मैदान सुद्धा यावेळी नीटनेटका त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय मैदानाचा आणि त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. जबरदस्त फलंदाजी, 17 धावा धाव फलकावर आणि चांगले फलंदाजी होताना दिसते, चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय या वर्षी हा फलंदाज, तो म्हणजेच प्रसाद भुते हा फलंदाज. 17 धावा झाल्या, 17चा खतरा गोलंदाजावर आलेला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू पुढचा. आता मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता, यावेळी घुटना टेकून षटकार मारायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू पायाला आदलतोय. पंचांकडून इशारा येतो लेग बाईटचा आणि धावा पुढे सरकेल, म्हणजे 18 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. झाला टीम मिटिंग जास्त करू नका जेणेकरून टाइमपास होणार नाही. धावफलकाकडे लक्ष दिलं तर धावा झाल्यात 18 धावा 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. फारुख गोलंदाजी मार्कर गोलंदाजी करताना 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार, यावेळी लेग बाईटचा 1 धाव, म्हणजेच धावफलकावर धावा लागल्यात 18. 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आता मात्र पुलचा पटका, एका हाताने चेंडू जाईल सीमा पार, यावेळी येईल हा दमदार शानदार वजनदार षटकार. फेब्रुवारीची 15 तारीख दिवस आईचा, त्यानिमित्त गरबा उत्सव भव्य क्रिकेट स्पर्धेचा. नक्कीच आपण बघतो भाई यांचं गाणं आणि काय फटका बघायला मिळाला. कॅच सुटला, त्यानंतर हा षटकार जखमेवर मीठ चोळल्याचं काम करून देताना दिसतोय.
पुढचा चेंडू यावेळी अक्रॉस केलायचा होता आणि यावेळी सबमरीन डिलिव्हरी, गोलंदाज कुठेतरी कमबॅक करताना दिसला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 12च्या सरासरीने 24 धावा धावपलकावर लागल्यात. एक गडी बाद. फलंदाजी करताना आपण बघतोय स्वरा 11 राजावली संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. आतापर्यंत चांगला खेळ झालेला आहे. घेऊ छोटासा ड्रिंक ब्रेक आणि वळूया डीजे कडे, देऊया डीजेला संधी, ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुरचं संगीत. कमांड डीजे. फेब्रुवारीची 15 तारीख वाडा दिवस भाईंचा, त्या निमित्त घडतो उत्सव भगत क्रिकेट स्पर्धेचा. उदंड आयुष्याला बुध त्यांना चंडिकाच्या नेतृत्वाला, उदंड आयुष्याला बुध त्यांना चंडिकाच्या नेतृत्वाला. मोहनबाई मोहनदादा हे गोर गरिबांचा ताजा, मोहनबाई मोहनदादा हे गोर गरिबांचा ताजा. ग्रेट मराठा जुचंदरचा मोहनबाई भाईंचा, ग्रेट मराठा जुचंदरचा मोहनबाई भाई. समाजकार्याची आवड मोठी होती मनी मनीषा, ग्रेट मराठा स्थापन संस्था सुरू केले कार्याला. थँक्यू. चला टीम मीटिंग जास्त करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जबरदस्त डीजेच्या माध्यमातून गाणं ऐकतोय. भाई यांचं गाणं येत्या 15 तारखेला 15 फेब्रुवारीला भाई यांचा वाढदिवस आहे आणि ते वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा सुद्धा आपण बघतोय. चांगलं आयोजन नियोजन, तेवढी भव्य दिवस स्पर्धा आणि नक्कीच 15 तारीख फायनलचा दिवस आणि नक्कीच भाई यांचा वाढदिवसाचा निमित्त ती स्पर्धा आपण बघणार आहोत. आणि कुठेही मॅच असू द्या, हीच मॅच नाही तर भाई कुठेही मॅच असू द्या, सर्व ठिकाणी त्यांचं आर्थिक सहकार्य असते, चांगलं समाजकार्य असते आणि म्हणून या मॅचमध्ये सुद्धा बघा आम्हाला सुद्धा कॉमेंट्री करण्याचा मौका दिलेला आहे. भावेश वनगा असू दे, मी स्वतः अक्षय साटम असू दे, नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करेन भाई यांचा. पुढे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर अमन येतोय, कोठ्यातील दुसरं, संघाचं तिसरं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा केल्या होत्या, 1 गडी बाद केल्या होत्या. आता मात्र ब्रेक थ्रू द्यावा लागेल गोलंदाजाकडून. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, चांगला फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक नुसता चेंडूला बघत राहिलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. टीसीपी लाईव्ह आपण ही स्पर्धा बघतोय. प्रोप्रायटर महेंद्रजी भगत यांच्या माध्यमातून चांगलं या ठिकाणी प्रदर्शन फलंदाजाकडून सुद्धा होताना दिसतंय. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा अटेम्प्ट केला. आता मात्र गोलंदाजाने कुठेतरी ऑफ ब्रेक केला होता, मात्र क्षेत्ररक्षक चुकतंय. कुठेतरी गाडी भरकटलेली दिसते. दत्तावली संघाची चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. अडवला गेला आहे की नाही बघायचं आहे. तिथपर्यंत काय घडलंय, 3 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि 3 धावाने धावपळक वेग घेईल, आकार घेईल, तो म्हणजे येऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झालेत 2.2 चेंडू आणि बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतो एसटी रक्षक बीड झाल्यानंतर दीपेश यांनी हा चेंडू अडवला गेला, मात्र चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसलं. संदेश मार्फत, फारुक मार्फत माफ करायचं आहे. पुढचा चेंडू अमन. आता मात्र पुल करायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कैवल्य पुन्हा एकदा चूक करतोय, मात्र यावेळी चेंडू अडवला गेला. या अगोदर चौकार सोडला होता कैवल्य यांनी आणि त्यानंतर धावपळक आता पुढे येईल, ते म्हणजे 32 चेंडू टाकून झाले. 3 षटक चालू आहे, तिसरं धावा झाल्यात 32 म्हणजे 51 धावांचा पाठलाग करताना एक गाडी मजबूत करून ठेवली आहे, ते म्हणजे स्वरा 11 राजावली संघाने. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट केलेला आहे. पहिलाच सफल झालेला आहे फलंदाज. आता मात्र गोलंदाजाने आपलं डोकं वापरलेलं आहे. कुठेतरी चांगला चेंडू यावेळी टाकला गेला आहे. फलंदाज कुठेतरी चुकी करतो, कारण त्याला माहिती आहे धावा तर आलेल्या आहेत, मात्र कुठेतरी आगला वेगळा फटका करून कुठेतरी चांगली धावा घेण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाजाकडून. धावपलकावर 32 धावा 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 5वा चेंडू अमन.
स्टेप आउट केलेला आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाजावर क्वेश्चन मार्क दिसतोय, कारण की यावेळी चांगली गोलंदाजी केली. अमन एक चांगला गोलंदाज आहे, मात्र पहिल्या चेंडूवर चौकार गेला, त्यानंतर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धावा आणि लगातार 2 चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक करताना दिसतोय. 19 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. आता मात्र उसली जास्त घेतले, बाउन्स जास्त झालाय आणि बघा पंचांकडून लगेच इशारा होते अवंतर धावेचा, वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव, एक धाव डोकेडुकी ठरेल संघाला, कारण की यावेळी एक धाव महत्वाची आहे. आणि त्यानंतर कुठेतरी मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करतोय गोलंदाज अमन. हा गोलंदाज 33 धावा, 2.5 चेंडू. मात्र चांगला ड्राईव्ह सॉफ्ट हँडने आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पॉइंटवर. 1 धावेल. षटकाची समाप्ती. धावफलकावर धावा आहेत 34 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 34 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली, नंतर चांगली फलंदाजी बघायला मिळते प्रसाद आणि नितेश मार्फत. धावफलकाची गरज आहे 18 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज, म्हणजेच 18 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज आहे. या 3 षटकांसाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक भावेश वणगा. आवाज ऐकूया भावेश वणगा यांचा. थँक्यू अक्षय. आपण बघतोय जिंकण्यासाठी 51 धावांचा पाठला करत असताना इथे मात्र धावा झाल्या तिवरी संघाच्या, ते म्हणजे 34 धावा आणि गडी बाद झाल्या तो म्हणजे 1. आता मात्र 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवर बघूया गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रण दिलं जातंय. काव्य 11 जुचंद्र कडून तर हितेंद्र पाती येतोय, जो की एक अनुभवी गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय तर म्हणजे प्रसाद भुते याला, जो की एक आक्रमक रूप धारण केले, ते म्हणजे प्रसाद भुते यांनी. तर बघूया क्षेत्ररक्षण व्यूहरचना करत असताना आपण बघतोय यष्टीरक्षाच्या मागे कैवल्य पाटील उर्फ बंधू यांना आपण बघतोय. तिप्पिशाला आपण बघतोय ते म्हणजे गली रिझनला. तर पहिला चेंडू हितेंद्र पाती. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून येतायत 6 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र धावा किती झाल्यात? धावा झाल्यात ते म्हणजे 40 धावा झालेत. तर आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू बघतोय वाईटिश लॉंग ऑफ दिशेने चेंडू बघतोय 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्यांची धावसंख्येला आकार आलाय, तो म्हणजे 44 धावसंख्या. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मात्र धावसंख्या इथे झाले ती म्हणजे 44 धावा. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्याप्रकारे संपर्क होत नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडू येतोय. कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह जरूर पाडलं जात आहे, ते म्हणजे काव्य 11 जुचंद्र संघाला, ते म्हणजे प्रसाद भुते मार्फत. की गोलंदाजी नेमकी कशी हाताळायची, की कुठच्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणायचं. इथे मात्र गोलंदाजीचा कर्दनकार ठरलाय, तो म्हणजे प्रसाद भुते. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मात्र हे जे चेंडू आहेत ते पहिल्यांदा यायला पाहिजे होते, मात्र तसं काय होत नाही. कुणाल सारखा खेळाडू आपल्याला बघतोय पॅव्हलिनच्या बाहेर मध्ये, म्हणजेच 12वा खेळाडू म्हणून त्याला पाठवलं गेलंय, तो म्हणजे कुणाल पाटीलला. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू कुठे जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. मिळतात 6 धावा. प्रसाद भुते याच्या बॅट मधनं येतात 6 धावा. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र 1 धावांची गरज. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे काव्य 11 जुचंद्र संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा
झेल होती की काय भूषण भोईर आहेत मात्र झेल इथे सुटला जातोय आणि अशा प्रकारे विजयी होतोय तो म्हणजे स्वरा इलेव्हन टिवरी राजावळी संघ आणि या स्पर्धे